मराठी हार्ट्स या चॅनलतर्फे तुम्हा सर्वांना नमस्कार. माझे जीवलग मित्र मैत्रीण काकू काका आणि माझे भाऊ बहीण तुम्हा सर्वांना व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आज आहे 14 फेब्रुवारी. जगभरात हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का ह्या दिवसाची नक्की सुरुवात कशी झाली? नाही ना? तर चला मी तुम्हाला सांगते. व्हॅलेंटाईन डे हे नाव सेंट व्हॅलेंटाईन यांच्या नावावरून पडले आहे. असे मानले जाते की 3ऱ्या शतकात रोमन सम्राट क्लाडियसने सैनिकांना लग्न करण्यास बंदी घातली होती. सम्राटांच्या मते अविवाहित सैनिक युद्धात जास्त चांगले लढतात. परंतु सेंट व्हॅलेंटाईन यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि गुपचूप प्रेमी युवांची लग्ने लावून दिली. त्यांच्या याच प्रेमाप्रती असलेल्या बलिदानाची आठवण म्हणून दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पण मंडळींनो, व्हॅलेंटाईन डे म्हणजे फक्त प्रियकर प्रियसीचे प्रेम नाही. प्रेमाची व्याख्या खूप मोठी आहे. आपल्या आईवडिलांचे आपल्यावर असलेले निस्वार्थ प्रेम, भावा बहिणीचे प्रेम, संकट काळात खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या मित्राचे प्रेम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर केलेले प्रेम. पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सर्वांना. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. आमच्या इथं तर हे शांतारामजी गेले शेतामध्ये. त्यांच्या लक्षात नाही आहे आज कोणता दिवस आहे म्हणून. अरे शांता, बाबा तुम्ही तर वावरात गेले होते ना? शांता, हॅपी व्हॅलेंटाईन डे. हे म्हणायसाठी आले का तुम्ही? मला तर वाटलं तुमच्या लक्षातच नाही आहे आणि खाली हाताने आले विश करायसाठी. शांता, का आपण नवीन जोडपे आहोत का? आता म्हटलं काही देत तर नाही फुल बिल. चला म्हटलं असंच विश करून टाकायचा. चांगला व्हॅलेंटाईन डे विश केलो तर तुला त्याचं काही नाही. हा नाही आणलं तर ते नाही आणलं म्हणून राहिली. नाही तसं काही नाही. थँक्यू, धन्यवाद विश केल्याबद्दल. तुम्हाला पण व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आता मी वावरात चाललो, मिळेल गुलाबाचा फुल तर घेऊन येईन. असू द्या ना, असू द्या. मला सांगा कोणी सांगितलं तुम्हाला? आठवण कोणी करून दिलं? अरे जात होतो तर चौकामध्ये रमेश फोनवर बोलत होता. व्हॅलेंटाईन डेचा ऑफर आहे म्हणून त्याला कोणीतरी फोन केला होता. तर मला आठवलं की अरे आज तर व्हॅलेंटाईन डे आहे, विश नाही केलो, चला जाऊ दे आणि विश करू दे म्हणून घरी वापस आलो. असं म्हणजे कुंताकडल्या जाबाई सोबत तुम्ही तिथं चौकामध्ये मस्त गप्पा मारत बसले हो ना? मस्त तर गप्पा नाही मारला पण थोडा वेळ बोलत राहिलो. मग किती वेळचे घरून गेले होते तुम्ही? मला तर वाटलं तुम्ही वावरात पण पोहोचले. मी वावरात येणारच होती ना, मग वावरामध्ये मला शुभेच्छा दिल्या असते. अरे तू वावरामध्ये बायांच्या समोर तुला शुभेच्छा दिलो असतो का? ते ललिता बहिणी कुंता सगळे हसले असते ना माझ्यावर. का बाबा तुम्ही कशाला हसले असते? का दुसऱ्याला शुभेच्छा देत होते का? आपल्या पत्नीला शुभेच्छा देत होते ना? हो ना, तो पण तुझ्या बरोबर आहे. बेकार आलो नाही का मी? नाही चांगलं झालं आले तर मला चांगलं वाटलं. आता स्वयंपाक झाला तर जेवणच करून घ्या ना, मग सोबतच जाऊ. झाला का स्वयंपाक? ठीक आहे मग वाढ. हो चला या. हो चल. यांना ना नुसतं काम 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 सुचते. काही लक्षात राहते की नाही तर माहित नाही. मोबाईल बघतात की नाही तर माहित नाही. सकाळपासून मला व्हॅलेंटाईन डे विश नाही केला. आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, मैथिलीचा. ती मला विचारते तुमचा का प्लॅन आहे, कुठे चालले फिरायला? आम्ही तर इथं चाललो. कुणी ना अगाऊच करतात. आता जातात तर जा ना, कशाला दुसऱ्यांना चिडवता? सगळ्यांचे नवरे सारखे असतात का? कोणी जास्तच झलके असतात, जास्तच दाखवतात. ते मैथिली पण तशीच आहे. थोडासा की काही घेतलं नाही नवीन की लावते फोन आणि मला सांगते. मी असं नाही म्हणत की आमच्या इथले खराब आहेत म्हणून, पण आज विश करायला पाहिजेत होता ना. जाऊ दे, आता नाही केलं, आहे ना अजून पूर्ण दिवस. अरे लक्ष्मी, इकडे आहे का तू? मी तिकडे किचन मध्ये गेलो होतो बघायला तुला. मला वाटते यांच्या लक्षामध्ये की आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून बघत आहेत वाटते मला. आज शूटिंग मध्ये काऊन का झालं लक्ष्मी? शूटिंग मध्ये आहोत. जेव्हा शूटिंग मध्ये नाही राहत तेव्हाही बोलते की तुम्ही चांगले कपडे नाही घालत, असे कपडे नाही घालत, तसे कपडे नाही घालत. आज आता चांगले कपडे घातलो तर तसेही बोलून राहिली आणि तारीफ करायच्या सोडले आणि म्हणून राहिली आज शूटिंग मध्ये. कसा दिसत आहो सांगा आधी. वाव, हे झाली ना गोष्ट. एक नंबर दिसत आहात. असंच बढिया शर्ट पॅन्ट मध्ये राहत जा. कोणाचा फोन होता? फोनवर बोलत होती का? हो, मैत्रिणीचा, ते मैथिली नाही का, तिचा फोन होता. असं मी काय म्हणते, जेवण नाही करत का? नाही, नाश्ता झाला आहे ना, नाही करत जेवण आता थोड्या वेळ. लक्ष्मी येतो मी 2 मिनिटात. पण कुठे चालला? अरे मोबाईल चार्जवर नाही लावलो, तिकडे हॉलमध्येच आहे, चार्जिंगवर लावून येतो मोबाईल. मला तर थोड्या वेळासाठी वाटलं की हे विश करायला आले व्हॅलेंटाईन डे म्हणून. यांच्या तर काही लक्षातच नाही आहे. कसे करू, मोबाईल वरती टाकू का मेसेज यांना? नाही राहू दे. बघते आता कधीपर्यंत यांना लक्षात नाही येत तर, आणि कधी विश करतात तर मला. अहो बाबांना विचारा जेवण करतात का तर.
येतो, थांब 1 मिनिट येतो. बहरे झाले का बाबा? मी म्हटली की बाबांना विचारायला जेवण करतात काय तर येतो म्हणतात, 1 मिनिट थांब म्हणतात. आवाज नाही गेला असणार वाटते यांना. मलाच जाऊ दे. हॅपी व्हॅलेंटाईन डे लक्ष्मी. थँक्यू. तुम्हाला पण हॅपी व्हॅलेंटाईन डे. लक्षात होतं तुमच्या? मी तर म्हटली की विसरले की का तुम्ही म्हणा. नाही, असं कसं विसरू शकतो, लक्षात होतं माझ्या. मी तर खूप वेळची विचार करत होती की तुम्ही मला विसच नाही केले. वा लक्ष्मी, हा विचार करत होती, पण असं नाही की तू येऊन मला विस करू शकते म्हणून. हो, माझ्याकडे गुलाबाचा फुल नव्हता ना मग. विस करायला का गुलाबाचंच फुल लागते का? अशी पण म्हटली असती तरी चाललं असता ना. नाही, मी तुमची वाट बघत होती. असं मी सायंकाळपर्यंत नाही केलो असतो विस, तरी वाटच बघत राहिली असती का? हो, नाहीतर का वाट बघत राहिली असते मी तुमची. तुम्ही आतापर्यंत का बरं नाही केले? मी बघत होतो की मला लक्ष्मी विस करेल आधी म्हणून. वा रे वा, तुम्ही माझी वाट बघत होतात आणि मी तुमची वाट बघत होती. अरे मगाशी किचन मध्ये होती ना तू स्वयंपाक करत, तेव्हा मी आलो होतो. आहे ना लक्षात तुझ्या? आलो होतो तर. हो, आले होते. मला वाटलं तेव्हा की तुम्ही मला विश करायला आले, पण मग अजून चालले गेले. मग माझ्या लक्षात आलं की नाही, असं विस नाही करायचं. गुलाबाचा फूल घेऊन यायचा आणि विस करायचा. आणि मग तेवढ्यात आई पण आली, त्याच्यामुळे मग मी तिथून निघून गेलो. मला तर वाटलं होतं की तुम्ही विसरले म्हणून. हो, आजचा दिवस का मी विसरणार का? थँक्यू, खूप थँक्यू तुमचा. अरे लक्ष्मी, याच्यात काय थँक्यू? तुला छान वाटलं ना? मी सांगू नाही शकत मला किती आनंद झाला. तर अजून एक सरप्राईज आहे लक्ष्मी तुझ्यासाठी. सरप्राईज कशाचा? त्याच्यासाठी बाहेर जावं लागेल. बाहेर म्हणजे कुठं? चल तर. अहो, आधी जेवण करून घेऊ ना, मग जाऊ. नाही, जेवण नाही. जेवण मग नंतर आल्यानंतर करू. बाबांना जेवण देऊन दे तू. बाबांना विचारा बरं जेवतात का ते, नाहीतर मग आल्यानंतर सोबतच जेवण करू ना. अरे नाही, वेळ लागेल ना. वेळ लागेल तेव्हापर्यंत का भूकच राहून का? नाश्ता झाला आहे ना? हो, नाश्ता झाला आहे, पण आपण आई पण वावरामध्ये गेले आहेत. आणि तुम्ही म्हणता की बाहेर चल. आईंना सांगितले नाही ना काही. आधी सांगायला पाहिजे ना तुम्हाला. अरे तुला तर आता पण नाही सांगणार होतो मी, पण तू आलो मी तर तुझा चेहरा बघितलं, एकदम नाराज दिसत होती. तर म्हटलं नाही, आजच्या दिवशी तुला नाराज नाही करायचं, म्हणून मी आता विश केलो. नाहीतर तुला व्हॅलेंटाईन डे तिथेच करणार होतो मी विश. अहो, पण कुठं? अरे तू चल तर बरोबर माझ्यासोबत. मी बाबांना पाठवतो जेवण करायसाठी. तू पटकन बाबांना जेवण दे, मी तोपर्यंत दुकानामध्ये थांबतो. बाबा आता जेवण करतील का? मी सांगतो ना त्यांना, आम्हाला थोडा बाहेर जायचं आहे म्हणून. करतील जेवण. आणि विचारतील तर कुठं जायचं आहे म्हणून? नाही विचारत, बाबा तसे नाही आहेत. आईने विचारलं असतं कुठं चालला, कधी येशील. बाबा नाही विचारत तसं. ठीक आहे, पाठवा, मी ताट बनवून ठेवते. कसं वाटलं माझा सरप्राईज लक्ष्मी? बापरे बाप, वाटलं नव्हतं मला तुम्ही असं सरप्राईज द्याल म्हणून. खुश झाली ना? हो, खुश तर झाली आणि खूप खुश झाली मी. पण एवढं सगळं कशाला केलं? मला गुलाबाचं फुल देऊन तुम्ही विश केलं व्हॅलेंटाईन डे, त्याच्यातच मी खूप खुश होती. तर इथं रेस्टॉरंट मध्ये कशाला जेवण वगैरे करायला आणलं? काय झालं आणलं तर? लग्नापासून तुला कुठंच नाही नेलो मी जेवण करायला बाहेर. तुलाही वाटत असणार की माझे मिस्टर घेऊनच नाही जात मला. आज तर खूप रोमॅन्टिक गोष्ट येत आहेत ना तुम्हाला तर. बाबा, तर आज दिवसच कोणता आहे? हो ठीक आहे, पण एवढा सारा करायची काही गरज नव्हती. बघ आता जेवण करायला इकडे बाहेर आणलो तर तो प्रॉब्लेम तुला. नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही आहे, पण स्वयंपाक केली होती ना मी घरी. अरे रात्री होईल ना तो स्वयंपाक, कशाला चिंता करते? आता एन्जॉय कर इथं आली तर. आणि आई काय म्हणतील? काहून एवढा भात भाजी भासला म्हणतील तर? बाप रे बाप, आता आईची चिंता करून राहिली. इथं घेऊन आलो त्याचा आनंद नाही आहे वाटते तुला? नाही, तसं काही नाही आहे. हो, मी काय म्हणते, चहा वगैरे पिऊन घेऊ आणि निघू इथून. घरी आहे ना स्वयंपाक केलेला. बघ लक्ष्मी, याच्यानंतर मी तुला घेऊन येणार नाही. असं करशील तर मला आधी सांगा, तुम्हाला हे सगळं कोणी सांगितलं? आता आपल्या लग्नाला 1 वर्ष होईल. आजपर्यंत तर मला कुठं घेऊन गेले नाही तुम्ही. बघ आता तुला आता शंका येत आहे, म्हणजे मला समजत नाही का? अरे वेळ नव्हती राहत, त्याच्यामुळे मी तुला कुठं घेऊन नाही गेलो. चला म्हटलं, आज खाली दिवसही आहे आणि व्हॅलेंटाईन डे आहे, बाहेर घेऊन जावा. तर तू तर बापा प्रश्नावर प्रश्न करून राहिली. अहो नाही, मला असं वाटलं नव्हतं. स्वप्नातही मी विचार केले नव्हते की तुम्ही मला असं बाहेर जेवण करायला घेऊन याल. ती माझी मैत्रीण ना मला फोन करू खूप चिडवते. आज ना मी फोटो काढते आणि तिला व्हॉट्सअप करते. मी पण तिला आज चिडवणार. हॅलो सर. हॅलो मॅम. सर तुमच्या ऑर्डर सांगा, काय आहे जेवणामध्ये? लक्ष्मी तू कर ऑर्डर. नाही, तुम्ही करा, तुम्हाला जो वाटते तो ऑर्डर करा. सर कपलसाठी आज व्हॅलेंटाईन डेचा ऑफर सुरू आहे. अरे वा, ऑफर सुरू आहे का? होय सर, काय पाहिजे तुम्हाला? घेऊन ये मग. ऑफर आहे तर. ऑफर म्हणजे कसा ऑफर आहे? कोणता ऑफर आहे? तुमचा जेवढा बिल होईल त्या बिलावर 50% सूट. अरे वा, छान ऑफर आहे ना. शाही पनीर, दाल तडका, फ्राय राईस.
अरे बापरे बापरे, होते होते, किती करता तुम्ही? अरे पोळ्या राहिल्या ना, पुरी सांगू का लक्ष्मी? नाही 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 नाही, साध्या पोळ्या. हा ठीक आहे, पोळ्या घेऊन ये. आणि स्वीट मध्ये सर? अरे हो ना, गोड राहिलाच. लक्ष्मी गोड मध्ये का? अहो असू द्या ना, कशाला गोड बोलवता? एवढा सारा तर बोलवून टाकलं. अरे 50% सूट आहे ना. काय आहे गोड मध्ये, काय आहे सांग? गुलाबजामुन, हलवा, रसमलाई, रसगुल्ला. हा गुलाबजामुन, गुलाबजामुन घेऊन ये. ओके सर. अहो किती बोलवले तुम्ही? एवढा सारा कशाला बोलवलं? अरे सांगितलं ना, ऑफर सुरू आहे म्हणून 50%. काही नाही होत, रोज आणते का तुला बाहेर जेवण करायला? पैसे वगैरे आहेत ना खिशामध्ये? बाहेर जेवण करायला आलो नाही, खिशामध्ये पैसे नाही आणणार का? कशी बोलून राहिली? नाही नाही, विचारत आहे. घे चहा पे, चहा पे, थंड होऊन जाईल. हो हो, तुम्ही पण प्या.